नमस्कार, तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। शाळेत जात असताना एका महिला शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। ही घटना घडली आहे शिरसाड नाका परिसरात। मृत शिक्षिकेचं नाव आहे स्वीडल गोम्स, वय 40 वर्षे। त्या वसई तालुक्यातील निर्मळ गावच्या रहिवासी होत्या आणि तिल्हेर येथील म्हस्करपाडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेकडे जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या। बस स्टॉपकडे जाण्यासाठी त्या महामार्ग ओलांडत होत्या। त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका हायवा ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर काही क्षणातच परिसरात एकच खळबळ उडाली। अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। तसेच फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। स्वीडल गोम्स या केवळ शिक्षिका नव्हत्या तर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान होत्या। त्यांच्या अचानक जाण्यामुळे तिल्हेर येथील शाळेत शोककळा पसरली आहे। विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। आपल्या आवडत्या शिक्षिकेला गमावल्यामुळे अनेक विद्यार्थी भावूक झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या वेगाबाबत आणि जड वाहनांच्या बेफाम वाहतुकीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। वारंवार अशा घटना घडत असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। विशेषतः हायवा ट्रक क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेत असल्यामुळे आणि अतिवेगाने धावत असल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अखेर अशा निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याची मालिका कधी थांबणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। दरम्यान पोलिसांकडून आरोपी ट्रक चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे। तुम्ही पाहताय अलर्ट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।